श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये वेगळ्या वाटेवरची पुस्तकं या मालेमध्ये आज ऐकूया मास्तरांची सावली या पुस्तकाचा डॉक्टर वसुधा सहस्रबुद्धे यांनी घेतलेला आस्वादक वेध. यावर्षी कविवर्य पद्मश्री नारायण सुर्व्यांची जन्मशताब्दी, म्हणून कृष्णाबाईंच्या मास्तरांची सावली या पुस्तकाबद्दल आवर्जून बोलावंसं वाटलं. मुखपृष्ठ खूप बोलकं आहे. मास्तरांच्या सावलीत ठसठशीत कृष्णाबाई सस्मित चेहऱ्याने उभ्या आहेत, पण पुस्तक वाचताना वाटतं स्वतः उन्हाचा ताप सहन करून सुर्व्यांवर त्यांनी प्रेमाची सावली धरली होती. पुस्तकात एक वाक्य आहे, तुम्ही फक्त माझे म्हणून राहा, मला तुमची सावली होऊन राहू द्या. पण हे प्रेमळ जोडपं एकमेकांची सावली होऊन जगलं. कृष्णाबाई 2 वर्षांच्या असताना अनाथ झाल्या. त्या पोरक्या मुलीला आजीनं प्रेमानं वाढवलं, काम करून स्वावलंबी व्हायला शिकवलं, परंतु बाकी कोणाचा आधार नव्हता. त्यामुळे त्यांचं बालपण म्हणजे गरिबी, कष्ट आणि अपमान. त्यामुळेच कोणत्याही संकटाशी 2 हात करण्याची शक्ती आणि निर्भयपणा आला असावा. शिक्षण, पैसा, पाठबळ काहीच नव्हतं. तरीही सुर्व्यांसारख्या चळवळीत काम करणाऱ्या, घरदार, नोकरी, आधार काहीच नसलेल्या माणसाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि घरातल्यांचा विरोध पत्करून घरातून पळून जाऊन लग्न केलं. हे सगळं कसं केलं असेल? एकदा दोघांनी एकत्र राहायचं ठरविल्यावर सोय म्हणून कुठेही वेगळं राहायला कृष्णाबाईंनी ठामपणे नकार देऊन सांगितलं, मी मरण पत्करीन, पण तुम्हाला सोडून राहणार नाही. गरिबी आणि संघर्ष या दोघांच्या 5वीला पुजला होता, परंतु त्याच्याशी लढत दोघांनी एकमेकांवर खूप प्रेम केलं. सुर्वे त्यांना एखाद्या मित्राला म्हणावं तसं किशा म्हणायचे आणि कृष्णाबाई त्यांना मास्तर म्हणायच्या. 3रीपर्यंत शिकलेल्या सुर्व्यांना त्यांनी 7वीपर्यंत शिकायला लावलं. पुढे D.Ed सारखी परीक्षा द्यायला लावून खरोखरच मास्तर केलं. जीवापाड प्रेम करणाऱ्या कृष्णाबाईने त्यांना दारू सिगरेटचं व्यसन लागण्याची शक्यता दिसतात चांगलंच खडसावलं. सुर्वे खूप मोठे होतील असा त्यांचा विश्वास होता. गरिबीबद्दल त्यांची कधीच तक्रार नव्हती. स्वतःच्या मुलाच्या लग्नातसुद्धा शिपायाचा गणवेश असलेली साडी त्या नेसल्या होत्या. नरहर कुरूंकरांनी ओटी भरून त्यांना साडी दिली, ती त्यांच्या आयुष्यातली पहिली साडी. पण मास्तरांच्या कवितेच्या पुस्तकासाठी स्वतःचं सोनं विकून त्यांनी पैसे उभे केले. ऐसा गामी ब्रह्म या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर रशियाचा पुरस्कार मिळाला तेव्हा पहिल्यांदा चेक बघितला. पद्मश्री मिळाली तेव्हा मुलाचं निधन झालं होतं. तेव्हा स्वतःचं दुःख दूर सारून त्यांनी समारंभाला पाठवलं. प्र के अत्रे, कुसुमाग्रज, पु ल देशपांडे अशा अनेक दिग्गजांनी त्यांची प्रशंसा केली. त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळालं. या साऱ्याचा कृष्णाबाईंना खूप अभिमान होता. कृष्णाबाईंच्या जगण्यात कधीकधी एकटेपणा खूप जाणवतो. कोणताही निर्णय घेताना त्या सतत आपल्याशी बोलत असायच्या. आपल्या मनातल्या मनात संवाद करायच्या. त्या संवादातून मनाचा कौल घ्यायच्या. नेरळच्या घरातला एक असाच किस्सा. त्यांच्या घरासमोर एक बाई उभी होती. नवरा घर शोधित होता. त्यांनी मास्तरांना म्हटलं, हिला एक खोली देऊया. तर मास्तर म्हणाले, नको नको, हल्ली काही भरवसा नाही. त्यावर तिचं मन म्हणालं, कृष्णाबाई, आता तुझं आयुष्य चांगलं चाललंय, मग दुसऱ्याच्या आयुष्याकडे बघ ना. अशा अनेक हृदयप्रसंगातून त्यांचं निस्वार्थी मन उलगडत जातं. एकमेकांच्या सावलीत राहणाऱ्या या प्रेमळ जोडप्याच्या कथेचं शब्दांकन डॉक्टर नेहा सावंतनी अगदी समरसून केलं आहे. ते वाचून अनुभवायलाच हवं. मास्तरांची सावली या पुस्तकाचा डॉक्टर वसुधा सहस्रबुद्धे यांनी घेतलेला आस्वादक वेध आत्ताच आपण ऐकला. वेगळ्या वाटेवरची पुस्तकं या मालेमध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादर करत्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.